एक घनदाट जंगल होतं. चारही बाजूंनी उंच उंच झाडे आणि त्या झाडांच्या मधोमध एक छोटंसं कच्चं घर. घराच्या भिंती मातीच्या होत्या आणि वर खपऱ्याचं छप्पर होतं. घरासमोर एक छोटंसं अंगण होतं, जिथे मातीची चूल नेहमी तयार असायची. त्या घरात दोन भाऊ बहीण राहत होते. भावाचं नाव होतं विराज आणि बहिणीचं नाव होतं गौरी. आई वडील काही वर्षापूर्वी आजाराने गेले होते. तेव्हापासून घर आणि आयुष्यातली सगळी जबाबदारी विराज आणि गौरीवर आली होती. विराज स्वभावाने शांत, कामात कुशल आणि समजूतदार होता, तर गौरी चंचल, निरागस आणि हसतमुख होती. त्या संध्याकाळी विराज कामावरून परत आला होता आणि गौरीही घरचं काम जवळपास पूर्ण करून भावाची वाट पाहत होती. विराज डोक्यावर लाकडांचा मोठा गठ्ठा घेऊन अंगणात आला आणि म्हणाला, हे बघ गौरी, आजचा गठ्ठा खूप जड आहे. उद्या सकाळी तो गावाच्या बाजारात नेऊन विकावा लागेल. आजची डाळ तुलाच बनवावी लागेल. दादा, तुम्ही नेहमी मला चुलीपाशी पाठवता. कधी तुम्हीही बनवा ना. मीही लाकूड आणतेच ना. मग तुम्हीही कधी कधी चुलीजवळ बसायला हवं. अगं वेडे, तू लहान आहेस म्हणून तुला सगळं शिकायचं आहे. चूल, स्वयंपाक, पीठ, पाणी सगळं समजून घ्यायला हवं. नाहीतर पुढे काय करशील? मला हवंय की तू सगळं शिकून घ्यावंस. हो दादा, मला सगळं समजतं. पण कधी कधी असं वाटतं की आई आपल्या सोबत असती तर आपल्याला एवढी मेहनत करावी लागली नसती. किती छान झालं असतं ना. आईने हसत आपल्याला भाकरी वाढली असती आणि बाबाने चौपाळ्यातून येताना आपल्यासाठी काहीतरी खायला आणले असते. अगं, पुन्हा त्याच आठवणी काढतेस गौरी. देवाने आई बाबांना आपल्यापासून दूर केलं, पण आपल्याला धैर्यही दिलं आहे. हा जंगलच आपला साथीदार आहे. अगं, जेव्हा झाडांची पानं सळसळतात तेव्हा मला वाटतं जणू बाबा आपल्याशी बोलत आहेत. आणि चुलीच्या आगीतून धूर उठतो तेव्हा असं वाटतं जणू आई आपल्या जवळ बसली आहे. आपण एकटे नाही आहोत. त्या दिवशी दोघं भाऊ बहीण बराच वेळ बसून गप्पा मारत राहिले. चुलीवर डाळ शिजत होती आणि घराबाहेर जंगलातील शांतता अधिकच गडद होत चालली होती. पण त्या छोट्याशा घरात भाऊ बहिणीच्या असण्यातून आणि त्यांच्या विश्वासातून एक वेगळाच उजेड पसरला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी विराज आणि गौरी यांनी लाकडांचा गठ्ठा डोक्यावर घेतला आणि गावाकडे निघाले. रस्ता जंगलातूनच जात होता. पक्ष्यांची किलबिल, पानांची सळसळ आणि मध्येच झुडपातून प्राण्यांचे हलके आवाज ऐकू येत होते. जेव्हा ते गावात पोहोचले तेव्हा ते चौपाळी जवळून गेले. चौपाळीवर गावातील मोठे ज्येष्ठ बसले होते. अरे विराज, गौरी, आज पुन्हा एवढं लाकूड घेऊन आलात. इतका जड गठ्ठा तुम्ही दोघं एकटे कसं काय उचलता? जंगलात तुम्हाला भीती वाटत नाही का? काका, कधी कधी खूप भीती वाटते, पण आम्हाला विश्वास आहे की देव आमच्या सोबत आहे आणि हे जंगल आमच्यासाठी आई वडिलांसारखं आहे. तेच आम्हाला आधार देतं. हो काका, आम्हाला झाडांपासून फळं मिळतात, नदीतून पाणी मिळतं, लाकूड मिळतं. जे काही मिळतं त्यातच आम्ही समाधान मानतो. त्यामुळे आम्हाला भीती वाटत नाही. काका, आता आम्ही निघतो. उशीर होईल. ही सगळी लाकडं बाजारात विकून यायची आहेत. चल गौरी. असं म्हणत दोघेही लाकडांचा गठ्ठा घेऊन बाजाराकडे निघाले. काही वेळाने दोघं लाकूड विकून घरी परत येत होते. तेव्हा आकाश पूर्ण काळं झालं होतं. पावसाळ्याचा मोसम होता. संध्याकाळ होताच जोरदार वादळ सुरू झालं. पाहता पाहता मुसळधार पाऊस कोसळू लागला. विराज आणि गौरी घरात बसले होते. गौरी घाबरून म्हणाली, दादा, छप्पर तुटेल असं वाटतंय. बाहेर वादळात झाड हलत आहेत. त्यांचा आवाजही येतोय. आपण आता कुठे राहणार? अगं, घाबरू नकोस. देव सगळं पाहतो आहे
आणि जरी घर तुटलं तरी आपण पुन्हा बांधू. धीर धर. जोपर्यंत आपण दोघं एकत्र आहोत तोपर्यंत कोणतंही संकट आपल्याला मोडू शकत नाही. रात्रभर पाऊस सुरूच होता. घराच्या भिंती ओलसर झाल्या होत्या, पण छप्पर तग धरून होतं. दोघांनी रात्रीचं जेवण केलं आणि कोपऱ्यात एकमेकांच्या जवळ बसून राहिले. दादा, मला खूप भीती वाटते. जर भिंती भिजून कोसळल्या तर आपण कुठे जाणार? अगं, घाबरू नकोस गौरी. लक्षात ठेव, अडचणी कायम राहत नाही. ही रात्रही निघून जाईल. सकाळी सूर्य उगवेल आणि आपण पुन्हा आपल्या या घरात आई बाबांच्या आठवणींसोबत जगायला लागू. आणि बघ, छप्परही तुटलं नाही आणि वादळही आता थांबलं आहे. फक्त थोडासा पाऊस सुरू आहे. विराजने गौरीला धीर देत तिला शांत केलं. पण संपूर्ण रात्र दोघं भाऊ बहीण आपल्या घराची चिंता करत राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील निराला काकी त्यांच्या घराची चौकशी करायला आली. घराची अवस्था पाहून ती म्हणाली, अरे मुलांनो, देवाचे आभार की तुमचं घर ठीक आहे. मला आणि तुमच्या काकांना तुमची खूप काळजी वाटत होती. या वादळ पावसात तुम्ही दोघे कसे असाल याची चिंता लागली होती. पण देवाची कृपा आहे की तुम्ही दोघं आणि तुमचं घर सुरक्षित आहे. काकी, तुमच्या आशीर्वादाने आणि देवाच्या कृपेने नेहमीप्रमाणे आमचं घर टिकून राहिलं आणि आम्हीही सुरक्षित आहोत. आता जवळजवळ पावसाळा संपत आलाय, त्यामुळे मनातील थोडी काळजीही कमी झाली आहे. तुम्ही सगळे आमच्यासाठी आई वडिलांसारखे आहात. काकी, तुम्ही आमची चौकशी करायला आलात हे बघून खूप छान वाटलं. मुलांनो, आमचा आशीर्वाद तर नेहमीच तुमच्या सोबत आहे. पण मुलांनो, आम्ही कित्येक दिवसांपासून बोलतोय की तुम्ही दोघं आमच्याकडे येऊन राहा. या जंगलाच्या मधोमध तुम्ही इतके सुरक्षित नाही वाटत. नाही काकी, तुम्हाला माहीत आहे की ही जमीन आणि हे घर आमच्या आई बाबांची शेवटची आठवण आहे. ते सोडून आम्ही कुठेही जाऊ शकत नाही. हो बाळा, मला माहीत आहे. म्हणूनच मी आणि तुमचे काका तुम्हाला जबरदस्तीने घेऊन जात नाही. ती निघू लागली तेव्हा गौरी म्हणाली, काकी, थोडा वेळ थांबा ना, चहा घेऊन जा ना. नको ग बाळा, तुम्ही तुमचं काम करा, आता मी निघते. असं म्हणत निराला काकी दोघं भाऊ बहिणींची विचारपूस करून तेथून निघून गेली आणि दोघं भाऊ बहीण पुन्हा आपल्या कामाला लागले. विराज पाणी भरण्यासाठी नदीकडे गेला आणि गौरी स्वयंपाकाच्या कामात गुंतली. पावसाळ्याचा हंगाम आता ओसरला होता. शेतांमध्ये पुन्हा हिरवळ पसरू लागली होती. गावात हळूहळू जत्रेची तयारी सुरू झाली होती. दरवर्षी पावसाळ्यानंतर जत्रा भरत असे, पण नेहमीप्रमाणे यंदाही गावकरी आनंदी कमी आणि चिंतेत जास्त होते. त्याचं कारण होतं गावचा जमीनदार रामलाल आणि मुखिया हरकू. दोघेही एकमेकांशी हात मिळवणी करून गरीब लोकांकडून जबरदस्तीने चंदा वसूल करत असत. त्या दिवशी सकाळी विराज आणि गौरी घराच्या अंगणात धान्य वाळवत होते. चुलीवर गौरीने दलिया ठेवला होता. तेवढ्यात दूरवरून जमीनदार, मुखिया आणि त्यांचा एक माणूस येताना दिसला. गौरी घाबरत म्हणाली, दादा, बघ ना, ते जमीनदार आणि मुखिया आहेत ना, ते इथे काय येत असतील? अगं, बहुतेक तेच होणार आहे ज्याची मला भीती होती. जत्रा जवळ आली आहे आणि हे लोक आता चंदा मागायला आले असतील. काही वेळातच जमीनदार रामलाल आणि मुखिया हरकू एका नोकरासोबत अंगणात येऊन पोहोचले. रामलालच्या चेहऱ्यावर अहंकार स्पष्ट दिसत होता आणि हरकूही मोठ्या तोऱ्यात चालत होता. रामलाल मोठ्या आवाजात म्हणाला, अरे विराज, गौरी, आम्ही आलो आहोत. गावाची जत्रा येत आहे. प्रत्येक घरातून चंदा घ्यायचा आहे. गरीब असो वा श्रीमंत, सगळ्यांनी द्यायचं आहे. जमीनदार साहेब, आम्ही दोघं अनाथ भाऊ बहीण आहोत. कसं बस जंगलातून लाकूड विकून आमचा उदरनिर्वाह चालतो. आमच्याकडे एवढे पैसे उरतच नाहीत की आम्ही चंदा देऊ शकू.
कृपया आम्हाला माफ करा. हे ऐकताच रामलालचा चेहरा रागाने लाल झाला. अरे ओ, आम्हाला बहाणे सांगू नकोस. जत्रा ही गावाची प्रतिष्ठा आहे. जर तू चंदा दिला नाहीस तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. मागच्या वर्षीही तुम्ही दोघांनी असंच केलं होतं, पण तेव्हा आम्ही तुमचं ऐकून घेतलं. गौरी आतापर्यंत शांत होती, पण रामलालच्या तोंडून हे सगळं ऐकून ती स्वतःला थांबवू शकली नाही. जमीनदार बाबू, गावाची इज्जत आम्हाला कोणापेक्षा कमी समजत नाही. आम्हीही या गावचीच मुलं आहोत. पण जेवढं पोट भरायला धान्य मिळवणंही कठीण आहे, त्याच्याकडून तुम्ही सोन्या चांदीसारखा चंदा मागता. हा अन्याय नाही का? हे ऐकताच मुखिया हरकू लगेच मध्ये पडला. अगं गब्बस मुली, जास्त बोलू नकोस. गावातील मानाच्या माणसांशी असं बोलतात का? आम्ही या गावचे मुखिया आहोत. कोणाच्या घरी किती आहे हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे. तुमची गरिबी आम्हाला दिसत नाही असं समजू नका. गरीब माणसाने नेहमी गप्प बसावं आणि जे सांगितलं जाईल ते ऐकावं. विराजने खोल श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाला, मुखियाजी, आम्ही तुमचा आदर करतो, पण जबरदस्तीने चंदा घेणं योग्य नाही. जत्रा ही गावकऱ्यांच्या आनंदासाठी असते, कोणाची ताकद दाखवण्यासाठी नाही. आम्ही हवं तर आपल्या हाताने जत्रेची सजावट करण्याचं काम करू, पण चंदा देणं आमच्यासाठी अशक्य आहे. रामलाल आणि हरकू दोघेही त्यांचा अपमान करत म्हणाले. अरे ऐकलंस ना हरकू, ही मुलं आपल्यालाच उपदेश देत आहेत. यांना वाटतं की यांचं ऐकून आपण चंदा सोडून देऊ. अरे ऐका मुलांनो, जमीनदार आणि मुख्यांचं म्हणणं कधी टाळायचं नसतं, नाहीतर परिणाम चांगला होत नाही. त्यांच्या धमक्या आणि अपमान पाहून गौरीला खूप राग आला आणि ती संतापून म्हणाली, जमीनदार साहेब, परिणाम काहीही असो, आम्ही आमचं पोट कापून तुमचा लोभ पूर्ण करू शकत नाही. तुम्ही मोठे आहात म्हणून आम्ही तुमच्याशी भांडणार नाही. पण खरं हेच आहे की गावकऱ्याच्या चंद्याचा हिस्सा जत्रेपेक्षा जास्त तुमच्याच पोटात जातो. हे ऐकताच अंगणात एकदम शांतता पसरली. जमीनदार आणि मुखिया दोघेही खूप रागावले. हरकू संतापून म्हणाला, रामलालजी, यांना सोडा. चला चौपाळीत जाऊन यांचं नाव खराब करूया आणि यांना जत्रेत येण्यावर बंदी घालूया. मग पाहू गावकरी यांच्याशी कसं वागतात. ठीक आहे मुलांनो, आम्ही आता जातो, पण लक्षात ठेवा, जमीनदारचं म्हणणं टाळणं इतकं सोपं नसतं. आज नाही तर उद्या तुम्हाला त्याची किंमत चुकवावीच लागेल. असं म्हणत ते दोघे आणि त्यांचा नोकर तिथून निघून गेले. विराज आणि गौरी बराच वेळ शांत उभे राहिले. हवेत एक विचित्र ताण जाणवत होता. दादा, आता काय होणार? त्यांनी चौपाळीत आपलं नाव खराब केलं तर गावकरीही आपल्याला टोमणे मारतील. आपण आधीच अनाथ आहोत आणि सगळ्यांसमोर आपल्याला आणखीन अपमान सहन करावा लागेल. घाबरू नकोस गौरी, सत्याचा मार्ग नेहमी कठीण असतो, पण आपण झुकायला नको. आज आपण हरलो तर उद्या हे जमीनदार आणि मुखिया आपल्यासारख्या गरिबांवर अजून अत्याचार करतील. आपल्याला ठामपणे उभं राहावं लागेल. गौरीने भावाच्या डोळ्यात पाहिलं. तिथे भीती नव्हती, तर जणू अग्नीसारखं तेजस्वी धैर्य चमकत होतं. तिने मान हलवली आणि म्हणाली, हो दादा, आता जरी सगळं गाव आपल्याला चुकीचं समजलं तरी आपण सत्यापासून मागे हटणार नाही. थोड्याच वेळात अंधार पडला. त्या संध्याकाळी दोघांनी चुलीवर खिचडी बनवली, पण त्यांच्या मनात प्रश्न खोलवर घर करू लागले होते. खरंच आता संपूर्ण गाव त्यांच्या विरुद्ध उभं राहणार का? की मग गावकरी त्यांची खरी गोष्ट समजून घेतील? दुसऱ्या दिवशी सकाळी विराज आणि गौरी काही लाकडांचे गठ्ठे घेऊन गावाच्या बाजाराकडे जात होते. तेव्हा त्यांनी पाहिलं की जमीनदार आणि मुखिया काही गावकऱ्यांना एकत्र जमून येणाऱ्या जत्रेबद्दल सांगत होते. अरे ऐका ऐका गावकऱ्यांनो, यंदाची जत्रा आपल्या गावाची शान आहे. प्रत्येक घरातून चंदा घेतला जाईल आणि कोणताही बहाणा चालणार नाही.
गरीब असो वा श्रीमंत सगळ्यांनी द्यायचं आहे आणि ज्याने चंदा देण्यास नकार दिला त्यांचं नाव गावात बदनाम केलं जाईल. त्यांच्या जमीन जुमल्यावरही परिणाम होईल. लक्षात ठेवा, माझा हुकूम कोणी टाळू शकत नाही. चौपाळीवर लोक घाबरून उभे होते. काहींनी भीतीपोटी लगेच पैसे दिले, तर काही जण शांतपणे डोकं खाली घालून उभे राहिले. तेवढ्यात मुखियाची नजर विराज आणि गौरीवर पडली. तो टोमणा मारत म्हणाला, अरे बघा तर जरा, हे दोघं भाऊ बहीणही इथे उभे आहेत. यांचं घर जंगलाच्या काठावर आहे, शेतीही आहे, पण जत्रेसाठी चंदा देऊ शकत नाहीत म्हणे. गावापासून दूर तर आहेतच, आता समाजापासूनही दूर व्हाल. दादा, आपल्याकडे तर फक्त लाकूड विकून जे मिळतं तेवढंच असतं. हे लोक चंदा मागत आहेत, आपण कुठून देणार? गौरी शांत रहा, सगळे ऐकत आहेत. आधी आपण यांच्याशी बोलू. आपली अडचण सगळ्यांसमोर मांडली तर कदाचित लोक आपल्याला साथ देतील. असं म्हणत विराज पुढे गेला आणि मुखियासमोर हात जोडून म्हणाला, मुखियाजी, जमीनदार साहेब, आम्ही दोघं अनाथ भाऊ बहीण आहोत. जे मिळतं त्यावरच आमचं पोट चालतं. हे तुम्हाला आणि सगळ्या गावकऱ्यांना माहीत आहे. आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाही मेळ्यात सेवा करू, पण पैसे देण्याची आमची ताकद नाही. कृपया आम्हाला माफ करा. आणि जेव्हा आमचे आई वडील जिवंत होते तेव्हा ते दरवर्षी जत्रेसाठी चंदा देत असत, पण आता आमची परिस्थिती तुम्ही समजून घ्यावी. अरे काय म्हणालास? पैसे देणार नाहीस? गावाची जत्रा काही मुलांचा खेळ नाही. जर प्रत्येकाने तुझ्यासारखा विचार केला तर जत्राच भरू शकणार नाही. आणि वरून तू आम्हाला शिकवायला निघालास. हो विराज, तू स्वतःला खूप शहाणा समजतोस, पण विसरू नकोस, या गावात आमचंच चालतं. तुझ्या घराची जमीनही जंगलाच्या काठावर आहे. आम्ही ठरवलं तर तुझा रस्ताच बंद करून टाकू. मग पाहतो की तू लाकूड विकायलाही जाऊ शकशील का नाही. गावकरी हे सगळं ऐकत होते, पण भीतीपोटी कोणीही काही बोलण्याची हिंमत करत नव्हते. गौरी घाबरली होती, पण विराजचा चेहरा आणखीन कठोर झाला होता. जमीनदार साहेब, आम्ही गरीब आहोत, पण भित्रे नाही. तुम्ही बरोबर म्हणालात. गावची जत्रा सगळ्यांची असते, पण ती गरिबांच्या पोटावर पाय देऊन होणार का? जर श्रीमंत लोकांनी दिलं तरच जत्रा होऊ शकते. आमच्यासारख्या अनाथ भाऊ बहिणींकडून चंदा घेऊन तुम्ही कोणती इज्जत वाढवणार? आमच्या हातातून मेहनतीचं अन्न मिळतं. आम्ही कधीच दुसऱ्याचा हक्क हिसकावत नाही. तुम्हाला हवं असेल तर आम्हाला जत्रेच्या सेवेतूनही काढून टाका, पण आम्ही जबरदस्तीने चंदा देणार नाही. विराजचं बोलणं ऐकून चौपाळीवर शांतता पसरली. तेवढ्यात गौरीही पुढे येत म्हणाली, हो, दादा बरोबर बोलतोय. आम्ही दरवर्षी जत्रेत पाणी भरतो, मंदिराची साफसफाई करतो. हीच आमची देणगी आहे. पण पैसे ते आमच्याकडे नाहीत आणि हे आम्हालाही ठाऊक आहे. खरं तर ही फक्त चंद्याची गोष्ट नाही. दरवर्षी तुम्ही आम्हा दोघांना चंद्याच्या नावाखाली त्रास देता. हे ऐकताच जमीनदाराचा चेहरा रागाने लाल झाला. गौरीच्या शब्दांनी त्याच्या मनाला थेट ठेस लागली होती. तो रागाने ओरडला, अगं मुली, खूप बोलतेस तू. जरा आवाज खाली ठेवून बोल. गावकऱ्यांसमोर जे धाडस दाखवतेस ना, ते लक्षात ठेव. नंतर हेच लोक तुला वाचवायला येणार नाहीत. तेव्हा आम्ही तमाशा पाहू. तेवढ्यात गावातील एक माणूस धाडस करून पुढे आला आणि म्हणाला, जमीनदार साहेब, ही मुलं खरं बोलत आहेत. यांची परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे. यांच्याकडून जबरदस्तीने चंदा घेणं योग्य नाही. ही बहीण भाऊ जत्रेत जी सेवा करतात ती सर्वात मोठी देणगी आहे. अरे गप्प बसा तुम्ही. तुमच्या बोलण्याने काही होणार नाही. इथे जमीनदाराचा हुकूम चालतो. गावाच्या प्रगतीसाठी जमीनदारांनी खूप मदत केली आहे. तुम्ही लोक फक्त बोलायला जाणता. असं मुखियाने म्हटल्यावर गावातील स्त्रियाही पुढे येऊन बोलू लागल्या. विराज आणि गौरी प्रामाणिक कष्टकरी आहेत. यांच्याकडे पैसे कुठून येणार? त्यांना सोडून द्या. जर तुम्ही यांच्याकडून चंदा घेतलात तर आम्ही सगळेही आमचा चंदा थांबवू.
गावातील वातावरण बदलू लागलं. जिथे आधी भीती होती तिथे हळूहळू विरोधाचे आवाज उठू लागले. जमीनदार आणि मुख्याने पाहिलं की जर त्यांनी आणखी दबाव टाकला तर लोक उघडपणे त्यांच्या विरोधात उभे राहतील. ठीक आहे, या भाऊ बहीणकडून आम्ही काहीही घेणार नाही. पण लक्षात ठेवा, ज्याने जमीनदाराचं ऐकलं नाही त्यांचं कधीच भलं झालेलं नाही. असं म्हणून तो आपला नोकर आणि मुखियासोबत तिथून निघून गेला. जाताना मुखियाने विराज आणि गौरीकडे वक्र दृष्टीने पाहिलं. जणू सांगत होता, हा विषय इथे संपलेला नाही. गौरी थोडी घाबरली होती. ती विराजला म्हणाली, दादा, हे लोक आता आपल्याशी वैर धरतील. मला भीती वाटते. अगं घाबरू नकोस गौरी, आज आपण सत्य बोललो. जर आपण झुकलो असतो तर उद्या ह्या लोकांनी अजून जास्त त्रास दिला असता. सत्य बोलायला कधीही घाबरायचं नसतं. हो, अडचणी येतील, पण जर गाव आपल्यासोबत असेल तर आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. गावकरी जरी जमीनदार आणि मुखियाला घाबरत होते तरी त्यांनी भाऊ बहिणींना साथ दिली होती. दोघांच्या धैर्याने सगळे आनंदी झाले. पण गावकऱ्यांचा पाठिंबा असूनही त्या रात्री विराज आणि गौरीला झोप लागली नाही. जंगलात वाऱ्याची सळसळ सुरू होती, पण त्यांच्या मनात मात्र वादळ उठलं होतं. विराजला ठाऊक होतं की खरी लढाई आता सुरू झाली आहे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी दोघंही चिंताग्रस्त अवस्थेत एकमेकांशी बोलत होते. दादा, रात्री डोळे मिटले की तेच दृश्य डोळ्यासमोर येते. मुखियाचा तो गर्व आणि जमीनदाराच्या नजरेतील ती टोचणारी नजर. ते जाताना काहीतरी बोलत होते. असं वाटलं जणू त्यांची काही योजना आपल्या जमिनीशी संबंधित आहे. मला झोपच लागली नाही. मलाही लागली नाही गौरी, तू बरोबर बोलतेस. ते शांत बसणार नाहीत. अगं त्यांच्या नजरेत फक्त स्वतःचा फायदा आहे. आपल्या आई वडिलांनी केलेली मेहनतही त्यांना खटकते. त्याच दरम्यान जमीनदाराच्या घरात एका खोलीत तो, त्याचा एक नोकर आणि मुखिया बसले होते. अरे, आपण कित्येक वर्षापासून त्या जमिनीवर डोळा ठेवून आहोत. जेव्हा या दोघांच्या वडिलांचा जीव होता तेव्हा मी एकदा ती जमीन विकत घेण्यासाठी गेलो होतो. पण त्यांनी मला अपमान करून परत पाठवलं होतं. तो अपमान मी आजही विसरलेलो नाही. आणि काल त्यांच्या मुलांनीही तसंच केलं. आता मला त्यांची ती जमीन घेऊन त्यांच्याकडून बदला घ्यायचाच आहे. आपलाही फायदा आहेच ना. जर विराज आणि गौरीची जमीन आपल्या हाती आली तर तिथे तुमचा बेकायदेशीर धंदाही वाढवता येईल. हो, अगदी तेच मी इतके दिवस विचार करत होतो, पण काही जमत नव्हतं. माझ्या धंद्यासाठी ती जागा एकदम योग्य आहे. आता या जत्रेच्या नावाखाली त्यांना तिथून हुसकावून लावण्याची संधी मिळाली आहे. आणि जर गावकरी त्यांच्या बाजूने उभे राहिले तरी आपण सगळ्यांसमोर त्यांना थोडे पैसे देऊन त्या जमिनीवरून हाकलून देऊ. असं सगळं ठरवून त्यांनी योजना आखली. आणि दुपारीच जमीनदार, मुखिया आणि त्यांचा नोकर विराज आणि गौरीच्या घरी आले. अरे, आता तुम्हाला तुमच्या बोलण्याची शिक्षा मिळेल. तुम्ही जत्रेत योगदान दिलं नाही आणि संपूर्ण गावाचा अपमान केला आहे. त्याची किंमत तुम्हाला चुकवावीच लागेल. आता ही फक्त चंद्याची गोष्ट राहिलेली नाही. आता तुम्ही ही जमीन सोडून इथून निघून जा, नाहीतर आयुष्यापासून, समाजापासून दूर राहाल. मग तुम्हाला काही झालं तरी समाजाच्या नियमामुळे कोणीही तुमची विचारपूस करायला येणार नाही. जमीनदार साहेब, आम्ही काहीही चुकीचं केलं नाही. ही आमच्या आई वडिलांची जमीन आहे. तुम्ही कायदा आणि लोकांच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊ नका. आम्हाला माहीत आहे जमीनदार साहेब, तुमची नजर अनेक वर्षापासून या जमिनीवर आहे, पण आम्ही ही जमीन तुम्हाला कधीच देणार नाही. अरे, या चुकीचं काय आहे? तसंही तुम्ही दोघं या जमिनीचं काय करणार आहात? शेवटी तुम्हाला लाकूड विकायला जायचं आहे. त्यापेक्षा ही जमीन आम्हाला देऊन कुठेतरी दुसरीकडे निघून जा. आम्ही तुम्हाला पैसेही देऊ. जमीनदार साहेब, आम्हाला पैशांची गरज नाही. ही आमच्या आई वडिलांची संपत्ती आहे.
आम्ही ती कधी सोडणार नाही. दोघा भाऊ बहिणींचा हा निर्धार पाहून जमीनदार आणि मुखिया खूपच संतापले. ठीक आहे, आता बघतोच तुम्हाला समाजात कसं बदनाम करतो आणि कसं बाहेर काढतो. मग पाहीन तुम्ही कसं आणि कुठे लाकूड विकून जगता. असं म्हणत ते सगळे रागाने तिथून निघून गेले. हे ऐकून विराज आणि गौरी खूप घाबरले. ते दोघंही चिंतेत गावातील रामधन काकाकडे गेले, जे त्यांना आपल्या मुलांसारखंच मानायचे. काय झालं मुलांनो, तुम्ही दोघं खूप चिंतेत दिसत आहात. काका, जमीनदार आणि मुखिया आमच्या जमिनीवर डोळा ठेवून आहेत. आज ते आम्हाला धमकावून गेले, म्हणून आम्ही खूप घाबरलो आहोत. अरे बाळा, लोकांना घाबरवून आणि त्यांची मालमत्ता हिसकावून घेणं ही त्यांची जुनी सवय आहे. पण घाबरण्याची काहीच गरज नाही. तुमच्याकडे जमिनीचे कागदपत्र आहेत ना, ते नीट सांभाळून ठेवा. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तुम्ही आमच्याकडे येऊन राहायला हवं होतं. तुम्हाला तिथे एकटं सोडणं योग्य नाही. पण मला माहीत आहे तुम्ही दोघं ते घर कधी सोडणार नाही. तिथे तुमच्या आठवणी आहेत. तुम्ही तुमच्या वडिलांसारखेच आहात. पण मुलांनो, तुम्ही काळजी करू नका. मी आताच ठाकूर हरिप्रताप यांच्याकडे जाऊन सगळं सांगतो. त्यांचा अनेक गावांवर प्रभाव आहे. त्यांच्यावर कोणी नाही. आपल्या गावाचा मुखिया निवडण्याचा अधिकारही त्यांच्याकडेच आहे. काका, ठाकूरजी आपली मदत करतील का? मुली, काळजी करू नकोस. ठाकूरजी नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहतात. मी आताच त्यांना सगळं सांगून येतो. तुम्ही अजिबात घाबरू नका. थोड्या वेळाने रामधन काका ठाकूर हरिप्रताप यांच्याकडे गेले. ठाकूर हरिप्रताप हे स्वभावाने कडक पण न्यायप्रिय व्यक्ती होते. रामधन काकांनी सगळी गोष्ट ठाकूर साहेबांना सविस्तर सांगितली. ठाकूर साहेब, हे दोघं भाऊ बहीण अनाथ आहेत. त्यांच्या आई वडिलांनी अनेक वर्षे मेहनत करून ही जमीन उभी केली आहे. आता जमीनदार आणि मुखिया ती हिसकावून घेऊ इच्छित आहेत. ते आधीपासूनच काही चुकीची कामं करत आहेत. काही बेकायदेशीर व्यवहारही करतात आणि ही जमीन त्यांच्या त्या चुकीच्या कामासाठी उपयोगी पडू शकते. म्हणूनच ते या अनाथ मुलांना त्रास देत आहेत. मी आधीच ऐकलं होतं की रामलालची नजर कुणाच्या तरी जमिनीवर आहे आणि तो तिथे काही बेकायदेशीर धंदा करायचा विचार करत आहे. पण आता जेव्हा बातमी पक्की झाली आहे तेव्हा काहीतरी पाऊल उचलावंच लागेल. रामधन, तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? ठाकूरजी, आतापर्यंत ठोस पुरावे नाहीत. पण ते दोघं भाऊ बहिणींना सतत त्रास देत आहेत आणि त्या मुलांकडे जमिनीचे कागदपत्रही आहेत. तुम्ही तुमचा एक विश्वासू माणूस माझ्यासोबत पाठवा. मी आणि तुमचा माणूस मिळून त्यांचं खरं रूप तुमच्या समोर आणू. ठीक आहे, मी माझा एक विश्वासू माणूस तुमच्या सोबत पाठवतो. रामलालच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यात येईल. जर त्याने खोटे कागद तयार केले, त्या भाऊ बहिणींना त्रास दिला किंवा कुठलाही बेकायदेशीर व्यवहार करण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला लगेच शिक्षा देईन. पण ठाकूरजी, त्यांच्याकडे पैसे आणि दबाव आहे. ते पटवारीलाही विकत घेऊ शकतात. रामधन, तुम्ही याची काळजी करू नका. जर तुम्ही आणि माझा माणूस त्यांचं खरं रूप उघड करू शकला नाहीत तर मी अजून लोक पाठवेन. गावातील झाडांजवळ, रस्त्यावर, सगळीकडे त्यांच्यावर नजर ठेवली जाईल आणि जर कुठलाही फसवणुकीचा प्रकार झाला तर मी चौपाळीत सगळ्यांसमोर कागदपत्र उघडपणे मांडून न्याय देईन. त्या रात्री रामधन काका आणि ठाकूरांचा माणूस जमीनदार आणि मुखियावर लक्ष ठेवत होते. तेव्हा त्यांनी ऐकलं, अरे मुखिया, आता माझ्याकडून हे सगळं सहन होत नाही. माझं खूप नुकसान होत आहे. मला लवकरात लवकर त्या दोन्ही मुलांची जमीन हवी आहे. तिथे माझा धंदा सुरू करायचा आहे. अरे हो, मलाही आता थांबवत नाहीये. पण काय करू, दोघं भाऊ बहीण खूप हट्टी आहेत. ते असं मानणार नाहीत. अरे, ते असं कसं नाही मानणार? त्यांना त्यांच्या भाषेत समजवावं लागेल. आजच रात्री जाऊन त्यांना तिथून हाकलून देऊ.
खूप बोललेत ते. आता आपण हात चालू, मग पाहतो भीतीपोटी जमीन कशी देत नाहीत ते. तेवढ्यात रामधन काका आणि ठाकूरांचा माणूस त्यांच्या समोर आले आणि रागाने म्हणाले, अरे आम्हीही पाहतो तुम्ही काय करणार. त्या मुलांना एकटं समजलात का? हा बघा ठाकूर हरिप्रताप यांचा माणूस आहे. आता तुमची खैर नाही. अरे आता तुमचं खरं रूप सगळ्यांसमोर येईल. जत्रेच्या नावाखाली काय काय चुकीच्या योजना करता आणि निराधार मुलांना कसं त्रास देता सगळं उघड होईल. असं म्हणत रामधन काका आणि ठाकूरांचा माणूस लगेच ठाकूर साहेबांना सगळं कळवायला निघून गेले. हे ऐकताच जमीनदार आणि मुखियाच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. जणू त्यांना मोठा धक्का बसला होता. एका क्षणात त्यांच्या सगळ्या योजना फसल्या होत्या. रामधन काका आणि ठाकूरांच्या माणसाने जाऊन सगळं सांगितलं. हे ऐकताच ठाकूर साहेबांना खूप राग आला. ठीक आहे, आता वेळ आली आहे. उद्या चौपाळीत मी सगळं उघड करणार आहे. गावातील सगळ्या लोकांना तिथे जमवा. मला आधीपासूनच त्यांच्या कृत्याचा संशय येत होता, पण माझ्याकडे पुरावा नव्हता. आता माझ्या माणसाने स्वतः पाहिलं आणि ऐकलं आहे, त्यामुळे आता मी त्यांना अजिबात सोडणार नाही. सगळ्यांसमोर त्यांची खरी ओळख उघड करेन. मग दुसऱ्या दिवशी सकाळी चौपाळीत गावातील बरेच लोक जमा झाले होते. जमीनदार आणि मुखियालाही बोलावण्यात आलं. दोघेही भीती आणि लाजेमुळे मान खाली घालून उभे होते. तेव्हा ठाकूर साहेब उठले आणि म्हणाले, रामलाल आणि मुखिया, तुम्ही तुमच्या सत्तेचा आधार घेऊन गावात खूप भीती निर्माण केली आहे. पण आज सगळ्यांसमोर सत्य आणि असत्य याचा निर्णय होणार आहे. तुम्ही स्वतःहून सगळं खरं सांगितलं तर शिक्षा कमी होईल, पण मला जर सगळं उघड करावं लागलं तर प्रकरण खूप गंभीर होईल. जमीनदार आणि मुखियाकडे आता सत्य सांगण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. त्यांना ठाऊक होतं की ठाकूर साहेबांना सगळं कळलं आहे आणि मागच्या रात्रीचं घडलेलं प्रकरणही पुरावा म्हणून समोर आहे. त्यामुळे दोघंही ठाकूर साहेबांसमोर हात जोडून उभे राहिले. ठाकूरजी, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. आम्ही त्या भाऊ बहिणींकडून चंदा मागून त्यांना त्रास द्यायला नको होता. आम्हाला माफ करा. अरे वा, किती छानपणे माफी मागत आहात. जणू आम्हाला काहीच माहिती नाही. खरं खरं सांगा, तुम्ही त्या अनाथ भाऊ बहिणीला चंदाच्या नावाखाली त्रास देत होता, कारण तुम्हाला त्यांची जमीन हवी होती आणि त्या जमिनीवर तुम्हाला नशेच्या पदार्थाचा बेकायदेशीर व्यापार करायचा होता. हे ऐकताच जमीनदार आणि मुखिया सगळ्यांसमोर लाजले. त्यांनी मान खाली घातली. अरे आता असं लाजून उभं राहून काही उपयोग नाही. लगेच सगळ्यांसमोर माफी मागा आणि त्या दोन्ही भाऊ बहिणींचीही माफी मागा. दोघांनीही लगेच हात जोडून सगळ्यांची माफी मागितली. आणखीन एक, मुखिया हरकू, आजपासून तुला गावाच्या मुखियाच्या पदावरून काढून टाकण्यात येत आहे आणि जमीनदार रामलाल, तुला शिक्षा म्हणून या वर्षीच्या जत्रेचा सगळा खर्च उचलावा लागेल. असं करू नका ठाकूरजी, आम्ही पुन्हा अशी चूक करणार नाही. मला मुखियाच्या पदावरून काढू नका. ठाकूरजी, मी संपूर्ण जत्रेचा खर्च उचलू शकणार नाही. मी तर संपून जाईन. आमच्यावर दया करा. अरे, मला काही ऐकायचं नाही. तुमची मनमानी खूप झाली. आता तुम्हाला दुसरी संधी मिळणार नाही. मी खूप आधीपासून तुमच्या हालचाली पाहत होतो, पण आता तुमच्या चुका अजिबात माफ केल्या जाणार नाहीत. ठाकूर साहेबांनी त्यांची एकही गोष्ट ऐकली नाही. शिक्षा म्हणून त्यांनी सगळ्यांसमोर जमीनदार आणि मुखियाकडून त्या भाऊ बहिणीची माफी मागवली. मुखिया हरकुला त्याच्या पदावरून काढून टाकण्यात आलं आणि जमीनदार रामलालला संपूर्ण जत्रेचा खर्च एकट्याने उचलण्याची शिक्षा देण्यात आली. मुखिया आणि जमीनदार दोघांनाही ठाकूर साहेबांचं म्हणणं टाळता आलं नाही आणि नाईलाजाने त्यांनी ती शिक्षा मान्य केली. काही वेळानंतर गावातील सगळे लोक आपापल्या घरी गेले. तेव्हा विराज आणि गौरी ठाकूर साहेबांकडे जाऊन त्यांचे आभार मानू लागले.
ठाकूरजी, आज तुम्ही आम्हाला फक्त न्याय दिला नाही तर आमचं आयुष्य वाचवलं. तुम्ही खूप दयाळू आणि न्यायप्रिय आहात. अरे, यासाठी धन्यवाद देण्याची काही गरज नाही. हे माझं कर्तव्य आहे. अनेक गावं माझ्यावर विश्वास ठेवतात आणि तो विश्वास टिकवण्यासाठी मी नेहमी सर्वांची मदत करतो. आणि जर धन्यवाद द्यायचाच असेल तर तुमच्या रामधन काकांना द्या. तुमच्यासाठी न्याय मिळवून देण्याचं खरं श्रेय त्यांनाच जातं. हो, हे आमचं भाग्य आहे की आम्हाला तुमच्यासारखे काका मिळाले. जरी रक्ताचं नातं नसलं तरी तुम्ही नेहमी खऱ्या नात्यापेक्षा जास्त साथ दिलीत. खूप खूप धन्यवाद काका. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावर नेहमी असू द्या. अरे अरे, काय बोलता तुम्ही? आपल्याच माणसांचे आभार मानायचे नसतात. आणि माझं आणि तुमच्या काकीचं प्रेम आणि आशीर्वाद तुमच्यावर नेहमी होतं आणि राहील. असं धन्यवाद देऊन मला लाजवू नका. हे ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि सगळे आनंदाने आपापल्या घरी परतले. घरी पोहोचल्यावर विराज आणि गौरीने सुटकेचा निश्वास सोडला. आपल्या आई वडिलांची जमीन, घर आणि आठवणी सुरक्षित आहेत ही भावना त्यांच्या मनात शांतता निर्माण करत होती. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते. सत्याचा मार्ग नेहमी कठीण असतो, पण शेवटी विजय सत्याचाच होतो. विराज आणि गौरीने संकटामध्येही खोट्याला झुकलं नाही, म्हणून त्यांना न्याय मिळाला. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.